कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं थोडा टाकते की. हो आजी, खरंच नको चहा. आपण बोलूया ना, मगाशी विषय अर्धवटच राहिला ना. अगं बोलते पण चहा पीत पीत बोलू की. म्हणजे तुला थोडी तरतरी येईल की. आजी, मला कळतंय तुम्हाला कसा विषय काढायचा कळत नाही, हो ना? पण आपल्या घरातला प्रश्न ना आपण मिळूनच सोडवायला हवा, हो की नाही? आणि असा विषय लांबणीवर टाकून तो सुटणार आहे का? बसा बघू, तुम्ही सांगा काय झालंय. अगं बरोबर आहे तुझं. समजूतदार आहेस बघ तू. आहे ना? मग चला आता मन मोकळेपणाने मला सांगा काय झालंय. ते म्हणजे तू भुवीचा चेहरा समद्यांसमोर आणलास, हे चांगलं केलंस बघ. पण पण हे समजा चार चौघांसमोर घडाया नको होतं बघ. आजी अहो, तेव्हा परिस्थितीच तशी होती. मला आधी शंका होतीच, पण जेव्हा खात्री पटली की चारुलता आईच भुवनेश्वरी आहेत, तेव्हा मी घरी येऊन सगळ्यांना सांगितलं, अगदी ओरडून सांगितलं. पण तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि मला वेडी ठरवलं. सगळ्या जगाला ओरडून सांगत होतात की मी वेडी आहे. मग मी काय करणार होते सांगा मला. आणि मला हे लग्न थांबवायचंच होतं, म्हणून मला चार चौघात येऊन लग्नात येऊन हे सगळ्यांना सांगावं लागलं की चारुलता आई म्हणजेच भुवनेश्वरी मॅडम. मला बी तशी थोडी कुणकुण लागली होती की चारुलता बाईच भुवी आहेत म्हणून. अहो मग बोलला का नाही आजी? कसं बोलणार? अगं काय बी झालं, किती बी झालं तरी माझा हात दगडाखालीच राहणार. जे चाललंय ते नुसतं बघत राहायचं. अजून काय करू शकते मी? आजी असं काय म्हणताय? आपण आपली माणसं, आपलं घर असं म्हणतो ना. मग आपल्या माणसांच्या गुणांचं जसं आपण कौतुक करतो तसंच त्यांच्या चुकाही दाखवल्या पाहिजेत, म्हणजे असं मला वाटतं. नाही म्हणजे खरं आहे तुझं बाळा, पण तरी बी माझं मन धजावलं नसतं बघ. अगं किती बी झालं तरी होई पोटचा गोळा आहे ग माझ्या. माझं मन धजावलं नसतं हे समजा कराया. पण ठीक आहे, मी समजू शकते आजी. पण ते जाऊ दे आता. मागे जे काही झालंय ते बघण्यापेक्षा आता पुढे काय होणार आहे ते आपण बघूया. हं? म्हणजे पुढं काय होणार आहे? काय काय होणार आहे? काय कुठे काय? तू आता म्हणलीस नव की पुढं काय होणार आहे म्हणून. ते हा म्हणजे ते मला असं म्हणायचं होतं की आता भविष्यात काय घडणार आहे ते बघूया आपण. बरं ते जाऊ दे, तुम्ही बाबांचं काय म्हणत होतात? हा अगं ते जावई बापूंशी बोलताना जाणवलं की ते लय चिडलेत, लय त्रास करून घेतात बघ. आजी ते त्रास करून नाही घेतेत, त्रास होतोय त्यांना. त्यांना गरज आहे आपल्या सगळ्यांची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.